हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4 1.4 धनराज पिल्ले या धड्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. मराठी मीडियममधला इंग्रजी विषय आहे 1.4 धनराज पिल्ले. खूप मोठे हॉकीपटू होते. त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आपल्याला. जाणून घेऊया काय काय दिलं आहे. लेट्स बिगिन. व्हॉट गेम्स डू यू लाईक टू प्ले मोस्ट? तुम्हाला कोणता खेळ खेळायला जास्त आवडतो? हू इज युअर फेवरेट प्लेयर? तुमचा फेवरेट प्लेयर कोणता? माझा तर MS धोनी आहे. तुमचा कोण आहे सांगा? विच इज युअर आवर नॅशनल गेम? तर आपला नॅशनल गेम आहे हॉकी. बी. लिसन अँड रिपीट. वन मॉर्निंग अ स्कूल इन पुणे अ हॉकी मॅच वॉज अबाउट टू बिगिन. एके दिवशी शाळेमध्ये, पुण्यातील शाळेमध्ये हॉकी मॅच सुरू होणार होती. द ग्राउंड वॉज फुल ऑफ हॅप्पी अँड चिअरिंग चिल्ड्रन. आणि जो मैदान होता तो पूर्ण भरलेला होता. मुलं चिअर करत होती, खूप खुश होती. अमॉंग देम देअर वॉज अ यंग बॉय नेम धनराज पिल्ले. आणि त्यांच्यामध्ये एक मुलगा बसलेला होता. त्याचं नाव होतं धनराज पिल्ले. जस्ट बिफोर द मॅच बिगन धनराज टीम फेल्ट वरीड. परंतु काय झालं, मॅच सुरू व्हायच्या अगोदर धनराजची टीम होती ती जरा चिंतेमध्ये आली. देअर बेस्ट प्लेयर वॉज ॲबसेंट. आणि त्यांचा प्रमुख खेळाडू उपस्थितच नव्हता, ॲबसेंट होता. द टीचर लुक धनराज अँड सेड. आणि टीचरने धनराजकडे बघितलं आणि म्हणाले, धनराज विल यू लीड टीम टुडे? आणि धनराज, तू टीमचं नेतृत्व करशील का आजच्यासाठी? धनराज स्माईल अँड नॉडेड. धनराजने स्माईल केला आणि होकारार्थी मान हलवली. द व्हिस्टल ब्लू. शिट्टी वाजली. द मॅच स्टार्टेड. जशी शिट्टी वाजली तशी मॅच चालू झाली. द अदर टीम वॉज स्ट्रॉंग अँड स्कोर्ड फर्स्ट गोल. परंतु विरुद्ध टीम होती ती खूप स्ट्रॉंग होती आणि तिने पहिला गोल केला. सम प्लेयर्स फेल्ड लाईक गिव्हिंग अप. काही जे खेळाडू होते ते गिव्हिंग अप म्हणजे हारल्यासारखं वाटलं त्यांना. धनराज क्लॅप्ड हिज हँड. डोंट वरी, लेट अस प्ले टुगेदर अँड ट्राय अगेन. धनराजने टाळ्या वाजवायला सांगितल्या आणि डोंट वरी, चिंता करू नका, एकत्र खेळूया आणि पुन्हा एकदा प्रयत्न करूया. ही पास द बॉल. त्याने बॉल पास केला. रॅन फास्ट, धावत गेला. अँड चिअर्ड एव्हरीवन. आणि जोराने सगळ्यांना जोश म्हणला. सून धनराज स्कोर्ड अ गोल. आणि धनराजने गोल केला. द चिल्ड्रन चिअर्ड लाऊडली. आणि चिल्ड्रन चिअर्डली लाऊड झालं म्हणजे ते जोराने ओरडू लागले सगळे. इन द लास्ट मिनिट धनराज टीम स्कोर्ड अगेन अँड वन द मॅच. आणि शेवटच्या मिनिटामध्ये धनराजच्या टीमने परत एकदा गोल केला आणि त्यांनी मॅच जिंकली. एव्हरीवन हॅप्पी अँड फिलिंग प्राऊड. सगळे खुश होते आणि स्वतःविषयी अभिमान बाळगत होते. दॅट डे धनराज लर्न इम्पॉर्टंट लेसन. आणि त्या दिवशी धनराज एक खूप महत्त्वाचा लेसन, धडा शिकला लाईफमध्ये. अ गुड प्लेयर नेवर गिव्स अप बट हेल्प्स टीम. तो चांगला खेळाडू असतो, तो कधीच हार मानत नाही, तो त्याच्या टीमला मदत करतो. लेटर धनराज पिल्ले बिकम अ ग्रेट हॉकी प्लेयर. आणि नंतर धनराज पिल्ले हॉकीचा इतका मोठा प्लेयर झाला इंडियामध्ये की त्याच्या नावानं आता खूप सारे टुर्नामेंट होतात. हॉकीचा बादशाह, जादूगर म्हणतात त्याला. ही लेड इन इंडिया इन मेनी मॅचेस. त्याने खूप मॅचमध्ये इंडियाचं नेतृत्व केलं, भारताचं नेतृत्व केलं. हिज लाईफ टीचर्स टीमवर्क, लिडरशिप अँड नेव्हर गिव्ह. त्याचं जीवन आपल्याला टीमवर्क म्हणजे सगळ्यांनी एकत्र मिळून काम कसं करायचं, नेतृत्व कसं करायचं आणि हार कशी नाही मानायची हे शिकवतं. तर अशा प्रकारे धनराज पिल्ले हा धडा आपला झालेला आहे. शिकून वाचून तुम्हाला समजलं असेल तर आता पुढं पाहूया. लिसन अँड रिपीट. चेअरिंग, अमॉंग, नॉडेड, विसल, लीडरशिप, स्कोर्ड, टीमवर्क, लेसन. फाइंड द मिनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स. आणि वर्ड्स डिक्शनरीमधून तुम्हाला मिनिंगफुल करायचं आहे. रिअरेंज वर्ड्स अँड राईट मिनिंगफुल सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन. धनराज वेल हॉकी प्लेज. धनराज प्लेज हॉकी वेल. असं आपल्याला नीट करायचं. आपल्याला आडवे वाक्य दिलं ते आपल्याला करायचं आहे नीट. आता पहिला दिला टीम लीड्स इंडिया ही. तर येईल ही लीड्स टीम इंडिया. इज गेम हॉकी इज. हॉकी इज हिज गेम. धनराज ग्रेट प्लेयर इज अ. धनराज is a great player.
चिल्ड्रन द लाऊडली चेअर. द चिल्ड्रन cheered loudly. Listen following and carefully. Identify syllables and practice with class. याच्यामध्ये syllables म्हणजे काय असतं की दोन याच्यामध्ये वाक्य असतं, म्हणजे दोन याच्यामध्ये शब्द होता. त्याला स्कोर, स्कोर, चेअरिंग म्हणजे चिअर आणि आय चेअरिंग. लेसन, लेसन, अमॉंग, अमॉंग, इसल म्हणजे सिटी, इसल. अशा प्रकारे आपला धनराज पिल्ले हा धडा आणि शिकून झालेला आहे, क्वेश्चन आन्सर करून झालेला आहे. तुम्हाला धडा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि असंच आमच्यासोबत शिकत राहा. आपल्या चॅनलचं नाव आहे घरचा अभ्यास. सर्व मुलांना सांगा काय करायचं आपल्याला, घरचा अभ्यास. प्लीज सबस्क्राईब. थँक्यू.